बघितल्यावरच खाण्याची इच्छा होईल असं हे ब्रेड कस्टर्ड पुडिंग फक्त 10 मिनिटात बनतं आणि ते पण कमी साहित्यात. तर मी इथे ना अर्धा लिटर दूध गरम होण्यासाठी ठेवलंय आणि ही आहे दुधावरची साय. माझ्याकडे ना फ्रेश क्रीम नव्हती त्यामुळे मी ती घेतली. तुमच्याकडे जर कंडेन्स मिल्क असलं तर ते पण घेऊ शकता तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकली 3 चमचे आणि 1 चम्मच साखर, ते मिक्स करून घ्यायचं. इथे मी 2 चमचे कस्टर्ड पावडर, त्यामध्ये ते दूध ॲड करून ना छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. जे दूध गरम करायला ठेवलं होतं त्यात केसर टाकायचं छान कलर येण्यासाठी आणि जे कस्टर्ड दुधामध्ये मिक्स केलेले ते त्यात टाकायचं. ॲड केल्यानंतर इथं मी ब्रेडचे ना स्लाइस कट करून घेते. जो ब्राऊन भाग आहे ना बाजूचा तर तो सगळा कट करून घेतला. आधी पॅनमध्ये तूप टाकलं, नंतर ब्रेड अशी ब्राऊन कलर येईपर्यंत ना छान खरपूस भाजून घ्यायचे. आणि आता मी ते सगळे ब्रेड भाजून घेतलेले आणि हे कस्टर्ड पण तयार आहे. आता ह्याला थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर आपण ह्याची स्लाइसेस लावून घ्यायच्या. तर इथे मग खाली सगळ्यात आधी कस्टर्ड टाकलं, त्यानंतर ब्रेड टाकलं, त्यावर जी मलाई आणि आपण मिल्क पावडरची जी क्रीम बनवली होती ना ती टाकायची. त्यानंतर पुन्हा कस्टर्ड टाकून त्याच्यावर आहे ना ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आणि अशा पद्धतीने हे स्टेप फॉलो करत आहे ना आपल्याला सगळी ना पुडिंग तयार करून घ्यायची. आणि जर तुम्ही स्वीट लवर आहात तर तुम्हाला 1000% ही रेसिपी नक्कीच आवडेल. तर वाट कशाची बघताय, लवकरच ही रेसिपी ट्राय करा. आणि तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय बाय, टेक केअर फ्रेंड्स.